हॅलो फ्रेंड्स, मी अल्पित आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जी सगळीजण माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे आमच्याकडे गणू आणि मनू अशी दोन मांजर असतात, म्हणजे एक बोकड आणि एक मांजर. तर आमचं गणू आहे ना, तो परवाच्या दिवशी रात्री काहीतरी गेलो आणि अजून घरीच इलो नाही. आणि ह्याच्या अगोदर असं कधीच नाही झाला की तो एवढा वेळ बाहेर थांबलो. तर आज असं पहिल्यांदाच यावेळी असा झाला. तर आता मी त्याला बघूक जाते, तो आजूबाजू काय मिळता काय बघतोय. तर चला आपण जाऊयात एका गणूक शोधू. गणू, बिल बिल बिल. ए गणू, गणू, गणू ये. तर सकाळी पण आम्ही ह्या बाजू आमच्या भरडाक सगळीकडे बघितलं होते का, पण एवढं हाक देऊन पण तो नाही खाई गेलो. म्हणजे बहुतेक तो लांब गेलो असतो. एकतर ते का कोणीतरी म्हणजे वाट कळत नसतली, नाही तर काय माहित काय झालं त्याच्यासोबत. तर आता मी तिकडे बघते पुढे जाऊन. गणू, जाऊ तिकडनं असं त्या बाजून येऊन बघते. तर वाईट इतकं दिसलो तर दिसलो. ते का सवय असा हाक मारली ना की तो लगेच धावत येतं. मागे पण एकदा असंच माका रस्त्यावरती मी आलेलो, ते पटकन हाक मारले आणि मग तो इलो धावत माका बघून. गणू, बिल बिल बिल. गणू, जो माळ असा ना आमचा भराट, तिकडे आम्ही सकाळी पण तेका खूप शोधलं आणि हाक वगैरे मारून बघितलं, पण तो काही इलो नाही. आणि तेका सवय असा हाक मारली की तो पटकन येता आणि तो नाही जवळपास तो काय असं असं वाटत नाही. आणि ह्या बाजूक काय सगळं डोंगराळ भाग असा, आमचं अपदानाचा डोंगर वगैरे हा, त्यामुळे तिकडे तो तितको काय जाऊचो नाही. गेलो तर तो इकडेच काहीतरी जायत, वाडीत घरा वगैरे त्या बाजूक तरी जायत, नाही तर कसं काय बघूया. आता मी जात आहे, माका समजत नाही नक्की खय जावतो, खय असत काय माहिती, पण बघूया आपण त्याला शोधूया. गणू, ए गणू, बिल 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 बिल. गणू, गणू, एवढी ते का हाक मारतोय पण तो काही नाही, असं वाटतं इकडे खय गेलो असत काय माहिती. असं ना कोणाक तरी दिसा को आणि कोणाचा तरी फोन येऊ को तुमचं बोको येलो, नाहीतर एकतर तो स्वतःहून तरी घरी येऊ को. आता खय बघू एक अजून. गणू, ए गणू, गणू, बिल बिल बिल. ह्या बाजूक नसतलो होतो, ह्या बाजूक तो आधी कधी नाहीच आहे जास्त. आता काय खय गेलो असत. ए गणू, तिकडे बघते त्या बाजूक जाऊन, तिकडे घरं वगैरे असतात ना, थंय बघते कोणाक तरी विचारते दिसलो होतो काय होते. इकडे काय वाटत नाही मला हिलो असत. तो जास्त करून आमच्याच माळावर असा भरडावर, पण ह्यावेळी तो एवढा लांब कसं गेलो आणि खय गेलो काय माहिती. आणि इतकं वेळ तर तो पहिल्यांदाच एवढे तास बाहेर असा घराच्या, नाहीतर तो सकाळी गेलो तर दुपारी ये, दुपारी गेलो तर रात्री ये, असं त्याचं असायचा. ह्यावेळेस तो असो आता 48 तास होतील, आज 9 वाजता, रात्री 9 वाजता 48 तास होतील त्याला.
अभयारण्याच्या बाजूत बघितले तर तो काही दिसतच नाही. तर आता मी इकडे आमच्या गवळ देवाच्या माळावर इलोय आणि अरे पण खरं असं काय माहिती. गणू 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 एका जरा आवाज जरी कानावर गेलो ना तरी तो गावात येतो लो. गणू बिल बिल बिल. ह्या बाजूक पण त्याची काही जाग नाही. आता इकडून असं जातोय तिकडे बघतोय कावळेवाडी साईडला काय काय भेटा खो होतो काय करून गणू आमचं. हा बघा आता इकडे इले गणूक शोधू कसे. इकडे आपलं काही इलो पाणी बरोबर तर एकदम असं तो सफेद सफेद शुभ्र हा. त्यामुळे आधी ते कोण पकडीत तर म्हाका भीतीचं. गणू ना असं एकदम पांढरं शुभ्र असा एकदम सशासारखं. त्यामुळे ते कोण पकडीत तर ती खूप मोठी भीती वाटतं माका. आता मी इकडे येईल पण ह्या बाजूक पण काय इकडे येत असं वाटत नाही माका तो. तर आता पुढे जाऊन बघते. आता म्हणजे मी खय शोधू ताच माका कळत नाही तरी पण मी बघते. माका म्हणजे असं वाटत की बाबा हा हय भेटू शकता तसं मी जाते. पण काय गणू खय दिसतच नाही माका. इकडे काय तेवढी घरं नाही असत त्यामुळे इकडे तो इलो नसत. पण माका असं वाटतं की तो म्हणजे खय तरी असं बाचाकलो असतो. पाणी बिनी आता असं झालं ना सगळीकडे आणि हिरवळ येईल म्हणजे असं गवत वगैरे हा. त्यामुळे ते का रस्तो कळना की नाही कळत नसतो घराकडे यायचो. म्हणून तो काहीतरी असं थांबलो असतो. आणि बिचाऱ्याचे खूप हाल होतले कारण ते का थंय जेवण मिळता की नाही काय काय खायत असतात खय असतात काय माहिती. खूप असं तो घरात व्यवस्थित असता एकदम असं बेडवर झोपान बिपान मस्तपैकी. आणि एकदम ते का माशात ना भात वगैरे खाऊ का वाटता. नुसतं माशाच्या आमटीसोबत मी भात खायत नाही तो. त्याचे खूप जीवाचे हाल झाले असतले. त्यामुळे माका त्याची खूपच काळजी वाटतं. आणि आता तो खय त्या बाजूक पण नाही कय तर बघते तिकडे पुढे जाऊन बघते काय माहित खय छत्री बित्री काय नाही आणलंय. पटकन नाही गे इकडे बघते पुढे काय कावळेवाडीत कोण म्हणा होता तिकडे कावळेवाडीत कोणाकडे हा तडे कोणाकडे दिसलो. होय तर आता मी घरी इलोय आणि आता मी पूर्ण आमच्या अबदारण्याकडनं गवळदेवाकडनं कावळेवाडीतनं वगैरे पूर्ण असं फिरायला इलोय. पण गणू माका खरंच दिसलो नाही. मी त्याला पूर्ण वेळ हाक मारत होतो आणि शोधत होतो सगळीकडे पण तो खरंच दिसलो नाही. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की माका वाटलं की मी असं शोधूच जाईन आणि गणू अचानक समोर येत आणि मग मी त्याला घेऊन येईन घरी असं माका वाटला. पण नंतर तो माका खरंच दिसूच नाही लागलो. आणि त्याच्यानंतर पाऊस पण खूप येऊक लागलो आणि मग मी इलोय पुढे व्हिडिओ पण कंटिन्यू नाही केलंय. तर आता गणू स्वतःहून येतं आणि एवढ्या पावसात तो कधी बाहेर थांबतच नाही. आता काय माहिती तो कधी येता आणि काय कसा कायता. सध्या आमच्याकडे असं एकदम शांत वातावरण आहे. प्रत्येका कशी गणूची काळजी आहे. गणू खय गेलो असतात खय असतो अजून येऊक नाही कसो हे सगळे विचार चालू असतात. आणि त्यामध्येच आम्ही असतो. जोपर्यंत गणू येत नाही तोपर्यंत जीवात जीव येतो नाही. आणि आता गणू काय माहिती कधी येता आणि खय आता. माका वाटतं की तो अशा ठिकाणी असतो की ते काय योग रस्तो नाही कळत. कारण आता पाऊस पण लागतात 4 दिवस त्यामुळे पाणी वगैरे पण वाढलं असताना जाताना तेवढं पाणी नसतं. आणि दुसऱ्या दिवशी तो येत होतो असतात तेव्हा पाणी वाढल्यामुळे त्याचा रस्तो पटकन कळत नसतो बाचकत असतो तो. बघूया आता कधी येता गणू. गणू पण आमचा गणू शोधता. गणू काय गेलो गणू काय गेलो जा घेऊन यायचा जा शोधून घेऊन यायचा जा गणू शोधून बाबू. गणू काय गेलो आपलं गणू काय गेलो बाबू. म्हणजे माका ह्या काही लॉजिकच समजत नाही. आपण प्राण्यांना जीव लावायचो एवढे लहानाचं मोठं करायचो आणि त्यानंतर मग असं काहीतरी होता आणि मग खूपच वाईट वाटतं. तर असंच काहीसा झाला. तर आता माझ्याकडे बोलू कशी शब्द नाही असतात. तर माझा आजचा व्हिडिओ मी हळूच थांबवते. चला तर मग बाय बाय. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.